शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, आलो रामदूता, शरण आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या कुमटा, दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, शूर आणि धीर, आहो शूर आणि धीर, शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर, काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, आलो रामदूता, शरण आलो रामदूता, तुका म्हणे रुद्रा, आहो तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीच्या या कुमरा, अंजनीच्या या कुमरा, अंजनीच्या या कुमरा, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, आलो रामदूता, शरण आलो रामदूता, शरण आलो रामदूता, शरण आलो रामदूता. वा, फारच छान. आज हनुमान जयंती आणि त्या प्रित्यर्थ आज हनुमानावर अभंग ताईंनी म्हटला. आपल्याकडे बालसेवेकरी अस्मेशा बोडस दर गुरुवारी ती आजीबरोबर इथे येत असते आरतीला. तर तीसुद्धा काय म्हणणार आहे? स्वामींचं गाणं. बरं, स्वामींचं गाणं म्हणणार आहे, सगळ्यांनी ऐकायचं. घुमुया नाद देऊया साद, स्वामींच्या या कृपेचा येतो प्रसाद, गुलाला तया पहा निघाली विश्वाची सावली, गुलाला तया पहा निघाली विश्वाची सावली, हो माझी योगी राज माऊली, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अस्मेशा फारच छान म्हणला. समर्थ एक 2-3 अनुभव आहेत इथे मठात जे येतात ते सांगतो मी. आपणा सर्वप्रथम कालच दादांचे गुरु अण्णा महाराज यांची पुण्यतिथी काल झाली. अण्णा महाराज मस्के. तर परमपूज्य अण्णा महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस आपण सर्वजण अभिवादन करू. सर्वप्रथम आपणा सगळ्यांना माहिती आहे, मी मागे सांगितलेलं आहे की हे सगळे जे काही स्वामी कार्य जे आहेत पहिल्यापासून चालू झालेलं, दादांचे गुरु अण्णा महाराज, पूर्वी अण्णा महाराजच्या मार्फत खूप स्वामी कार्य झालं महाराष्ट्रामध्ये, विशेषतः कोकणामध्ये. तेच कार्य आपले दादा महाराज पुढे नेत आहेत की अण्णांचं जे काही अपुरं राहिलेलं स्वामी सेवा आहे ती अखंडपणे दादा आता पुढे नेत आहेत. आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर आपण बघतो आहे संख्या वाढते. मागच्या वेळेस मी बोललो होतो, दादांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात ठिकठिकाणी केंद्रे झालेली आहेत. प्रत्येक केंद्रात संख्या वाढते, पुण्यातला व्याप वाढतो आहे. तर हे सगळं दादांच्या मार्गदर्शनामुळे आहे. दादा सकाळ संध्याकाळ इथे असतात, लोकांना मार्गदर्शन करतात.
तर त्या माध्यमातून एक मी दरवेळेस म्हणत असतो, दादाही म्हणतात की दादा जे काही सेवा देतात त्याच्याबद्दल काही कोणाचा काही फीडबॅक असेल तर सांगत जावा. तर ह्या 8-10 दिवसात काही जणांनी फीडबॅक दिला आहे ते सांगतो. आता कसं आहे, वेगवेगळे विषय असतात, लोक येतात दादाकडे, ते वेगवेगळे विषय घेऊन येतात. त्याच्यामध्ये नोकरी असतं, प्रॉपर्टीचे विषय असतात, मानसिक स्वास्थ्य असतं, शारीरिक काही तब्येतीबद्दल असतं, वेगवेगळे विषय असतात. 2 विषय असे त्यातले आपलेच केंद्रामध्ये दादांनी त्या तरुण सेवेकरी आहेत. त्यातला एक उंबरकर म्हणून आहे, तो सतत नोकरीच्या शोधात होता, यश येत नव्हतं. दादांच्याकडे सतत चालू होतं, दादा त्याला मार्गदर्शनही करत होते. आणि आत्ताचाच ह्या आठवड्यातला विषय आहे की त्याला चांगल्या कंपनीत जॉब मिळाला आणि ह्या आठवड्यामध्ये तो इथे मठामध्ये पेढे घेऊन आला होता दादांना द्यायला. तर हा एक आहे. दुसरं म्हणजे आपले जे मंडळाचे संस्थापक सदस्य आहेत इथं बसलेत, प्रफुल्ल कुलकर्णी, त्यांचा नातू शुभम बाम, तो सतत आपल्या स्वामी सेवेत असतो. अन्नदानाच्या तिथे याच्यात प्रसादाच्या याच्यात असतो तो. त्याचाही प्रयत्न चालू होता. तो पण एक मला वाटतं किती दिवस, 15 दिवस, महिना होत आला. त्यालाही उत्तम कंपनीमध्ये जॉब मिळालेला आहे. हे 2 झाले विषय नोकरी संदर्भातले. आजच सकाळी मला एक फोन आला. मागे मी बोललो होतो, इथे एक पद्धत अशी लावलेली आहे की जे कोणी पुण्यातले असतील, बाहेरगावचे असतील, डायरेक्ट दादा बिझी असतात, त्यामुळे दादांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणी करत नाही. दादांनी मला माझा नंबर दिल्यामुळे माझ्याकडं आधी विषय येतो, मग मी दादांना सांगतो, मग मला इथे फीडबॅक देतात. तर त्या माध्यमातून आजच एक सकाळी कळाला विषय. आपल्या इथे स्वामी सेवेत वाकणकर म्हणून एक आहेत गृहस्थ, ते येत असतात. त्यांनी दादाकडे काही त्यांच्या प्रॉब्लेम मांडले होते. त्यात प्रामुख्याने त्यांचे प्रॉपर्टीचे होते. बरेच दिवस तो विषय पेंडिंग होता. आज सकाळी त्यांनी मला फोनवर सांगितलं की मला दादांना भेटायला यायचं आहे पेढे घेऊन, माझे सगळे प्रॉब्लेम मिटले, प्रॉपर्टीचे पैसेसुद्धा मिळाले, असं त्यांनी इथे सांगितलं. त्यामुळे तो एक आहे. वेगवेगळे जे महाराष्ट्रात केंद्र आहेत, दादांचे दौरे चालू असतात. आता कोकणामध्ये जास्त व्याप आहे. कोकणाच्या तिथेच एक माणगाव म्हणून गाव आहे, तिथे एक देसाई नावाचे आहेत आपले स्वामी भक्त. त्यांचे जावई, फारच क्रिटिकल परिस्थिती होती तब्येतीची. डॉक्टरी उपचार चालूच होते. मेडिकल उपचार तर आहेतच, नो डाऊट. पण बऱ्याचदा कसं होतं, यापूर्वी असे अनुभव आलेले आहेत, मेडिकल उपचार थांबतात आणि स्वामीचं जे काय आहे ते मदतीला येतात. तर त्यांनी दादांच्याकडे विषय मांडला तब्येतीबद्दल जावयाच्या, आणि आम्हाला वाटतं 2-3 दिवसातच त्यांचाही निरोप आला की आता बऱ्यापैकी 100% नाही, पण जे अगदीच क्रिटिकल होतं ते बऱ्यापैकी आता सुधारणा व्हायला लागली तब्येतीमध्ये. आपल्या अजून एक आहे, आपल्या ह्याच्यातलेच परिवारातलेच सौ वैशालीताई नाडगौडा, त्यांचा भाचा अमेरिकेत असतो. तो इथे पुण्यात आला की दादांच्याकडे येत असतो. पण अमेरिकेत असताना तो तिथे शिक्षण, नोकरी दोन्ही संदर्भात गेलेला होता. पण तिथे कसं असतं, व्हिसा अधिकृत मिळाल्याशिवाय राहता येत नाही, आणि त्याचा एक कालावधी असतो 3 महिने 6 महिने. तर त्या वैशालीताईच्या भाच्याला व्हिसाचाही प्रॉब्लेम होता. व्हिसा नीट कंटिन्यू न मिळाल्यामुळे त्याला तिथं शिक्षणही घेता येत नव्हतं. तर दादांच्याकडे जेव्हा तो विषय आला तर दादांनी त्याला सेवा दिली. त्या माध्यमातून त्याचं व्हिसाचंही काम झालं, शिक्षणाचंही त्याचं काय जे ॲडमिशन वगैरे होती ते झाली. आणि शिक्षण घेता घेता आत्ता रिसेंटली कळालं की त्याला जॉबही लागला लगेच, म्हणजे अमेरिकेमध्ये. हे सगळे स्वामींची कृपा आहे, दादांचं मार्गदर्शन आहे. म्हणून नेहमी म्हणतात की मी तर असं म्हणेन की आपण सगळे भाग्यवान आहोत. इथं आपण स्वामी सेवेला येतो, आणि स्वामी सेवेला आल्यानंतर आपले गुरु दादा महाराज यांचा सहवास लाभतो, दादांचं मार्गदर्शन लाभतं. हे सगळं आपलं सगळ्यांचं भाग्यच आहे. त्यामुळे काय आहे,
शेवटी असं म्हणतात की जीवनामध्ये संगत ही चांगली असावी, संगतीचा परिणाम होतो. त्यामुळे संगत आहे दादांची, सहवास आहे, त्याचंच आहे. त्याच्यामध्ये काय आहे, गुरुची संगत जर लाभली तर ते भाग्याचं तर आहेच, पण त्यालासुद्धा पूर्वपुण्य लागते असं म्हणतात. पूर्वपुण्य लागते आणि आपण काय करायचं असतं, भक्त लोकांनी गुरुचरणी लीन व्हायचं असतं. गुरुवर ठाम विश्वास पाहिजे. गुरु सांगतील ती सेवा त्याच्यात खंड पडू न देता नित्यनेमाने जर केली तर त्याचं जे काय आहे आउटपुट म्हणतो आपण ते निश्चित मिळतं. अर्धवट सेवा करायची नाही. इथे सतत नामस्मरण अन्नदानही चालतं, सगळ्याला माहिती आहे. त्यामुळे हे सगळं केल्यामुळे काय आहे, त्याच्यात शेवटी आपल्या सर्वामध्ये एक प्रकारची विधायक शक्तीसुद्धा निर्माण होते असं म्हणतात. त्यामुळे दादा महाराज इथे जे काय कार्य करतायत त्याचा सगळ्यांनाच उपयोग होतो आहे, सगळ्यांनाच लाभ होतो आहे. मी असंच म्हणेन की दादांच्या हातनं उत्तरोत्तर अजून जास्तीत जास्त करतातच आहेत ते, अजून उत्तरोत्तर व्हावं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळाचं नाव जावं. श्री स्वामी समर्थ. आता पुढील सूत्र मी दादा महाराजांना देतो आणि दादांना विनंती करतो आपण प्रबोधनाला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. कार्यक्रम सुरू करण्या अगोदर मला आपले जुने सेवेकरी इथे आत्ता उपस्थित आहेत, श्री आणि सौ बडवे. ज्यावेळेला मंदिर हे इथे आपण नवीन बांधत होतो, मूर्ती प्रतिष्ठापना आपण जेव्हा करत होतो, तर त्यावेळेपासून इथे बडवे आपल्या सेवेमध्ये येतात स्वामींच्या. माझ्याबरोबर चितळे बुंदे दुकानात ते कामाला होते. बरीच वर्ष आम्ही एकत्र काम केलं आणि इथे पण स्वामी सेवा एकत्रच केली. आणि आज निवृत्त झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी इथे ते सेवेमध्ये आलेले आहेत. तर आपला मंडळातर्फे जो मोबाईल फोन ठेवण्याकरता आपण जो स्टँड इथे तयार केलेला आहे, तर तो देऊन आपण त्यांचा आज इथे सत्कार करू. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता
सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. मनोज्जवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यम. आपल्या आरतीच्या अगोदर पण आपण हा श्लोक म्हणतो. जो मनोवेगे जातो आणि आपल्या सर्व इंद्रियांवरती ज्यांनी प्रभुत्व मिळवलेलं आहे असा बलशाली पंचतत्वामधला एक वायू, त्यांचा मुलगा आणि वानरसेना जी होती त्या वानरसेना प्रमुख. पण हे एवढं सगळं आहे जवळ त्याच्या, पण त्याच्याबरोबर तो नम्र आहे. सीतेचा शोध घेताना अशोकवनात जेव्हा आता गेले लंकेमध्ये, जेव्हा सीतेने विचारलं तू कोण, तेव्हा त्याने हे असं नाही सांगितलं मी वायूचा पुत्र आहे, मी अमुक अमुक आहे, मी अंजनीचा सूत आहे, माझ्याकडे अमुक अमुक शक्ती आहे, हे त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी फक्त सांगितलं की मी श्रीरामदूत. असा हा श्रीरामदूत जो आहे त्याला आज वंदन, आज त्यांच्या हा जन्मोत्सव आज जो आहे, जन्मतिथी, जयंती, जे काय म्हणता येईल ते, एवढं प्रतिभासंपन्न असल्यानंतर आपली प्रतिमा पण सांभाळणं आवश्यक आहे. मीपणा कुठेच त्यांनी येऊन दिला नाही त्याच्यामध्ये. मी अमुक अमुक आहे, हे मी हे आहे सांगण्यापेक्षा कोण आहे तर फक्त रामाचा दूत. हा रामाचा दूत जेव्हा सुरुवातीलाच प्रभूंची जेव्हा ओळख होती सुग्रीवाबरोबर आलेला असतो आणि जेव्हा सांगतात की आपण एखादी कंपनी किंवा एखादा देश कसा असेल की बाबा प्रधानमंत्री त्यांचे स्वीय सहाय्यक, थोडक्यात सेक्रेटरी वगैरे असे, तर त्या सुग्रीवांचा हा प्रधानमंत्री म्हणून हनुमानाची ओळख करून दिली. आणि हनुमान त्याला अस्खलित संस्कृतमध्ये प्रभूंच्याबरोबर बोलणं करतात आणि त्याच क्षणी प्रभूंना समजतं की हा साधासुद्धा हा वानर नाही आहे. लक्ष्मणाला सांगतात लक्ष्मणा हा याच्याबरोबर तू राहा किंवा ह्याला आपल्याबरोबर कायम असू द्यावं, हा आपल्याला सीतेचा शोध घेण्याकरता हा नक्की उपयोगी होईल. आणि म्हणून आपली खून म्हणून अंगठी त्याला देतात आणि खरोखरीच हनुमान ते सिद्ध करतात की मी कोणी नाही आहे, मला ज्यांनी पाठवलं आहे त्याचा मी दूत आहे. ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट करताना हा मीपणा साहजिक आहे. ज्याच्याकडं प्रतिभा आहे त्याच्याकडं थोडासा मीपणा नक्कीच येतो, पण त्याच्याकरता हनुमंताकडे बघायचं. त्याच्याकरता त्याचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांनी जे काय पराक्रम केलेले आहेत ते फक्त रामदूत एवढं म्हणूनच त्यांनी ते केलेले आहेत. जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध पडतो, सगळ्यांना ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. एक जडीबुटी आणायची असते द्रोणागिरी पर्वतावरून. ती जडीबुटी आणायची असेल तर आज रात्री निघायचं आहे, उद्या सूर्य उजाडाच्या आत परत येऊन ती जडीबुटी लक्ष्मणाला जर का त्याचा रस काढून दिला तर लक्ष्मणाचे प्राण वाचतील. प्रभू प्रत्यक्ष विष्णूंचा अवतार म्हणजे देव, पण जेव्हा मानवी देह जेव्हा साकार केलेला असो, मानवी देहात जेव्हा हे आलेले असतात त्यांना पण सुखदुःख ही समानप्रमाणे भोगायला लागतात. सख्खा भाऊ सावली म्हणू आपण, सावली इथे बेशुद्ध पडलेली आहे आणि उद्या जर का सूर्य उगवायच्या आत त्याला ते अमुक अमुक ती जडीबुटी दिली नाही तर त्याचे प्राण जाण्याची भीती आहे. मग त्यांना माहिती मी देव आहे, पण शेवटी मर्यादेत राहून हे सगळं करायचं आहे. मागच्या गुरुवारी पण आपण सांगितलं की प्रभू रामचंद्रावर फक्त मर्यादा, त्या मर्यादेत राहून जे करता येणं आहे, मानवी देहात राहून जे करता येणं आहे. आणि मग डोळ्यासमोर एकच नाव आलं हनुमंत, आणि हनुमंताला सांगितलं की तुला अमुक अमुक पर्वतावरची जडीबुटी आणायची आहे. संध्याकाळची वेळ आहे, हनुमंत निघालेत, पण एकच परत मनामध्ये असा विचार आला की उद्या सकाळी जर का सूर्य उगवला मी याच्या आत,
हे तर होता कामा नये. सूर्याला काय आपल्याला दाबून ठेवता येणार नाही म्हणले, सूर्याला काय कुठं लपवून ठेवता येणार नाही. बघा ताकद आहे. पण त्यांनी सूर्यदेवांना विनंती केली की मी निघालो आहे, माझी अशी विनंती आहे, म्हणजे एवढा बलशाली असून माझी अशी विनंती आहे म्हणले की उद्याच्या दिवस तुम्ही थोडं उशिरा या. मी असं म्हणत नाही या म्हणून, येऊ नका असं पण म्हणत नाही, पण तुम्ही थोडा उशिरा या, जेणेकरून माझा जो देव आहे त्याचा भाऊ जो बेशुद्ध पडला आहे, मला ते औषधी वनस्पती आणायची, इथून अंतर लांब आहे, मी ते आणू शकेन, त्याचे प्राण वाचतील. आणि हे कोणाकरता? तर त्यांनी शेवटी सांगितलं की हे तुमचंच वंशज आहे. इक्ष्वाकू कुळ जे आहे सूर्यवंशीच आहे. रामाचं जे घराणे आहे सूर्यवंशीच घराणे आहे. तुमचाच वंश जर का वाचवायचा असेल तर तुम्ही कृपया माझी विनंती मान्य करा. आणि जाता जाता बाईक एक थोडीशी झलक देऊन गेले त्यांना सूर्याला. दमदाटी नाही, पण एक थोडीशी झलक. जर का मी याच्यात तुमची किरणं आली तर तुम्हाला माहिती आहे मी लहान असताना काय केलं होतं. एक फक्त त्यांनी ती झलक देऊन गेले त्याला. ते असा म्हणजे बलशाली पण आहे, पण प्रत्येक ठिकाणी बल दाखवायचंच असं नाही. हां, कोणाचं गर्वहरण करायचं आहे, भीमाचं गर्वहरण करताना त्यांनी केलं होतं, शक्ती दाखवली ती सगळीकडं. पण लंकेत जाऊन सीतेला आणणं, जर का लंकेत गेलाच आहे तर सीतेला आणणंसुद्धा काय अशक्य नव्हतं. सीतेला सहज आणू शकला असं, पण परत माझ्या गुरूंनी सांगितलं फक्त शोध घे, कुठं आहे हे बघ. आज्ञाधारक, हा आज्ञाधारक पण आहे त्याचा. म्हणजे जरी शक्ती आहे, प्रतिभा आहे, सगळं आहे, पण जर का आज्ञाच दिली नाही मला प्रभूंनी माझ्या, तर मी आणणार कसा? फक्त कुठं आहे त्यांनी सांगितलं. कुठल्याही क्षणाला म्हणजे जे काही संकट येणार ते एका क्षणात मी पार करू शकेन असं त्यांनाही माहिती असतं. पण जोपर्यंत प्रभू आज्ञा देत नाहीत तोपर्यंत काहीही करायचं नाही. आणि हे सगळं प्रभूंच्या आज्ञेवरती करत 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 संपूर्ण लंकेवरती विजय, रावणाचा पराजय सगळं होतोपर्यंत कुठेही हनुमानाने सुद्धा कधी मर्यादा सोडली नाही, प्रभूंनी पण नाही, हनुमानांनी पण नाही. आणि सगळं झाल्यानंतर प्रभू रामचंद्राचा कसं की लंका मिळत होती, सोन्याची लंका आहे ती लंका जर का मनात आणलं तर प्रभू ते ताब्यात घेऊन राज्य करू शकणार होते. पण शेवटी बिभीषणाला त्यांनी ती प्रदान केली, त्याला तिथल्या गादीवर बसवलं आणि तेवढ्याच निरपेक्षपणे ते तिथून बाहेर पडले. येता येता परत सुग्रीवाला त्याचं किष्किंधा नगरीचं ते राज्य दिलं आणि तिथून मग अयोध्येला आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर सगळ्यांना ज्या ज्या कोणी त्या युद्धामध्ये भाग घेतला तर सगळ्यांचे सत्कार, त्यातमध्ये जांबुवंत असतील, सुग्रीव असेल, अंगद असेल, सगळ्यांचे सत्कार झाले. सगळ्यांना काही ना काहीतरी पद दिलं गेलं, काही ना काहीतरी बक्षिसं दिली गेली. सगळेजण आपापल्या मार्गाने गेले. राहिला फक्त हनुमंत. आता प्रभूंना हा प्रश्न पडला की आता हा का थांबला बाबा. त्यांनी सीतेला सांगितलं हळूच कानामध्ये की तो हनुमंत का थांबलाय, त्याला बघ काय हवं आहे नको आहे, तो काय हवं असेल तर त्याला सांग, येऊन मला सांग, ते तेवढं घेऊन तो गेला तरी चालेल. परीक्षा आहे परत ही. पण सीता म्हणली हे माझ्याकडनं होणार नाही. ज्या माणसाने मला राक्षसांच्या तावडीतनं वाचवलेलं आहे, माझं काम झालं म्हणून मी त्याला परत पाठवायचं आहे, मला काय जमणार नाही. भरताला त्यांनी सांगितलं प्रभूंनी, हनुमंताला सांग काय पाहिजे असेल तर बघ, तुझ्याकडनं शक्य असेल तू देऊन टाक. भरत म्हणला की तुम्ही जेव्हा वनवासात गेला होता तुमच्याबरोबर लक्ष्मण होता, माझ्याकडे इथे शत्रुघ्न होता, पण आणखीन मला पाचवा भाऊ म्हणून मी हनुमंताकडे बघत होतो. हनुमंताला एखादा मध्यस्थ म्हणतो ना आपण, त्याप्रमाणे मी त्याचे तुमची ख्याली खुशाल मी त्याला विचारत होतो, मी कसं त्याला सांगू जायला. शत्रुघ्नाला म्हणतात हनुमंताकडं बघ काय हवं असेल नको. शत्रुघ्न पण असंच, मला तर काय अधिकारच नाही म्हणतो, तुम्ही सगळे मोठमोठी लोक इथे बसतात, मी कसं जाऊ त्याच्याकडं. शेवटी राहिला लक्ष्मण. लक्ष्मण इकडे म्हणतात तो हनुमंत एक राहिला आहे. सगळ्यांना आपण देऊन टाकलीत पदं, त्याला बघ काय भावलं.
लक्ष्मण म्हणतो की तुम्ही असताना मी कसं विचारू. आणि ज्यांनी एवढं सगळं संपूर्ण जे रामायण आपण म्हणतो त्याच्यात जर का त्यांनी एवढी साथ केली आणि त्याला आता काम झालं, तुला हे अमुक अमुक घेऊन तू जा, हे माझ्या तोंडून होणारच नाही म्हणतो. सगळेजणं नाही नाही म्हटल्यानंतर शेवटी प्रभूच उठतात, हनुमंताला बोलवतात. सगळी सभा बसलेली आहे, हनुमंताला बोलवतात. हनुमंता सगळ्यांचं वाटप झालेलं आहे, आता तू सांग काय पाहिजे. हनुमंत म्हणतो की सगळ्यांना महाराज तुम्ही म्हणजे प्रभू सगळ्यांचे पराक्रम, सगळ्यांचा जे काय कामं असतील त्याप्रमाणे तुम्ही त्यांना दिलीत, बक्षिसं दिलीत, त्यांना पदं दिलीत, सगळ्यांना एक एक पद मिळालं. माझं तर काम जास्ती म्हणतो, मला 2 पदं हवी आहेत. राम म्हणतो सापडला, झाला, ह्याला मोह झाला म्हणतो, पदाचा मोह झाला. दिली म्हणतो 2 पदं. तो बघा म्हणतो, मारुती म्हणतो बघा तुमचा शब्द आहे, 2 पदं दिलीत. दिली म्हणले, कुठली पदं हवीत सांग. त्याबरोबर मारुती खाली बसतो आणि त्यांचे पद म्हणजे पाय त्यांचे पकडतो, हे 2 पद मला हवेत म्हणतो. ही एवढी निस्सीम भक्ती. आणि राहा तुमचा दास म्हणून मला ठेवा, मला कुठलंही बाकी काही नको. जेव्हा जेव्हा मला असं काही वाटेल तर त्याला रामाचा दास किंवा रामाचा दूत म्हणूनच माझी ओळख व्हावी, ही अशी माझी इच्छा आहे म्हणतो. म्हणजे एवढं समर्पण आपल्या आराध्याप्रती, इतकं समर्पण. आणि हा जो दास आहे, तर मला आणखीन एका दासाची फक्त आज गोष्ट सांगायची होती. स्वामीदास परमपूज्य गुरुवर्य अण्णासाहेब, की ज्यांनी संपूर्ण त्यांची हयात स्वामींच्या सेवेमध्ये घालवली आणि कधीही मी काय केलं असं कधी नाही. महाराज करतायत. जवळजवळ 30 ते 32 वर्ष त्यांच्या संपर्कात राहिलो, किंबहुना त्यांनी ठेवलं आपल्याला. त्यांनी आणलं, त्यांनी वाढवलं आणि अनेक उपासना करून घेतल्या, अनेक प्रकारे करून घेतल्या. ह्या उपासनांमध्ये काय काळ ग्रहण काळामधली असेल, काय काळ अमावस्येची असेल, काय काळ पौर्णिमेची असेल, काय काळ वेगवेगळे जप असतील. आणि ते केलं की आम्हालाही सांगायला आनंद व्हायचा की अण्णा आज असं तुम्ही सांगितलं, पण आज पूर्ण झालं. एखादं अनुष्ठान असेल, कधी 21 दिवसाचा असेल, कधी 11 दिवसाचा असेल, तो फोन केला की सांगायला. मग पूर्वी काय होतं, इथून अंबरनाथ अंतर जवळजवळ 150 ते 250 किलोमीटर आहे. पण जसं जमेल तसं आम्ही जात होतो. नाही जमलं तर पूर्वी फोन करायचा आणि ही जी गोष्ट असते ती सांगायची आणि आता पुढचा आदेश काय याची वाट बघायची. काय काळ असं व्हायचं, अण्णांनी मला एक पुस्तक दिलं होतं, त्यामध्ये बरेचसे मंत्र आणि ह्याच्या स्तोत्र आहेत. तर असं वाटायचं काय काळ की आता हे झालं तर थोडंसं अण्णा म्हणतील थांबा, नंतर केलं तरी चालेल. काय काळ असा मनात थोडासा असा विचारायचा की आता बास झालं, एवढं झालं एवढं. पण अंबरनाथला जेव्हा गेल्यानंतर काही विषय काढायचे, आता अण्णा म्हणायचे ते पुस्तक उघडा, हे तुम्हाला पुढचे काही दिवस हे अमुक अमुक करायचं आहे. ते म्हणजे आपला प्रश्न मनामध्येच राहायचा, पुढची सेवा आलेली असायची. ही गोष्ट त्यावेळेला असं वाटायचं की परत 11 दिवस, परत 21 दिवस, पण झाल्यानंतरचा आनंद वेगळा असायचा. तो ती सेवा करून झाली की जो आनंद मिळायचा तो वेगळाच होता. आणि असं करत करत कधी अण्णांच्या जवळ गेलो किंवा कधी त्यांनी एवढं जवळ केलं हे समजलं पण नाही. त्यावेळेला जाताना कधी माझ्याबरोबर PR कुलकर्णी असायचे, कधी भोसले असायचे. आम्ही जमलं तर कधी STनी, ट्रेननी किंवा मग दुचाकीवरती पण जायचो. मला एकदा चांगलं आठवतं, मी आणि भोसले आम्ही रात्री, बरं तिथं असं होतं की अण्णा त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करत होते. तिथून यायचं अंबरनाथपर्यंत संध्याकाळी त्यांना कधी 7 वाजायचे, कधी 8 वाजायचे. जर का आम्ही दुपारी गेलो असेल, संध्याकाळच्याला गेलो असेल तर यायचोपर्यंत तिथे वाट बघायची. ते आले की कधीही वेळ न घालवता भराभर हातपायावर धुवून त्यांचे ते घरातले पांढरे कपडे जे आपण आता ह्या फोटोमध्ये बघता तसे ते कपडे घालायचे आणि अक्षरशः 15 मिनटात परत आमच्यासमोर येऊन बसलेले असायचे. तेवढाच प्रसन्न चेहरा, तोच आश्वासक आवाज, कुठेही कंटाळा नाही की अरे बाबा मी आता आलो आहे दमून, ही सगळी मंडळी इथून बसली आहेत, आता हे किती वेळ घेणार आहेत. पण असं काही नाही, जेवढा वेळ त्यांच्या मनामध्ये असेल तेवढा ते बसून ठेवायचे. आणि मग एक होतं की आपण त्यांना कधी विचारायचं नाही निघू का म्हणून. जेव्हा ते निघा म्हणतील तेव्हा आम्ही निघायचो.
आणि एक दिवस मी आणि भोसले आम्ही रात्री जवळजवळ 9 वाजले. 9 वाजता अण्णांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही निघालात तरी चालेल. त्यावेळेला मुंबई पुणे जो आत्ता नवीन जो मार्ग झाला द्रुतगती मार्ग, तर खंडाळा घाटामध्ये त्याला काम सुरू होतं आणि आम्ही अंबरनाथ सोडून पुढे आलो. येताना आम्ही पळसदरी, कर्जत असे येऊन खोपोली आणि तो जुना घाट आणि मध्येच हे नवीन घाटाचं काम. वरनं पाऊस पडायला सुरुवात झालेली. आम्ही बरोबर काही नेलं नव्हतं. आज कसा पाऊस पडला. आज पाऊस पडला ती आज उपस्थिती पण बरीच आहे आपल्याकडं. त्यावेळेला पाऊस पडत असताना काम सुरू होतं रस्त्याचं. रस्ता घसरडा झालेला होता. दुचाकीवरती गाडी मध्ये घसरत होती. घाटातनं असा चढ होता. थोडा वेळ भोसले चालवत होते, थोडा मी चालवत होतो आणि आम्ही पुढे आलो आणि पुढं कसं बसतो. घाट संपला. रात्रीची वेळ होती. आत्ताच्या सारखे एवढे रस्त्याने लाईट म्हणा की आपल्या गाड्या जर का बघितल्या, आत्ताच्या गाड्यांना जे पांढरे दिवे खूप प्रखर आहेत. समोरचा रस्ता व्यवस्थित दिसतो पण समोरच्यालाही त्रास होतो. त्या काळी असं नव्हतं. जो का लाईट पडेल त्या लाईटमध्ये बघत आम्ही आलो. कसा बसा घाट संपला. तोपर्यंत रात्री जवळ 12 सव्वा 12 झाले ते आणि पुढे येऊन बघितलं तर लोणावळ्यापासून सगळ्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यामध्ये मोठमोठे ट्रक होते, गाड्या 4 चाकी गाड्या होत्या. नशीब आमच्याकडे दुचाकी होती. स्वामींचं नाव घेत मध्येच एकदा अण्णांचं स्मरण करत आम्ही दुचाकीवरून जसा मिळेल तसा रस्ता कडेकडेने असं कधी होत होतं की मी उतरायचो पाठीमागनं. भोसले हातात गाडी घ्यायचे. कडेच्या रस्त्याने म्हणजे मातीच्या जो रस्ता होतो आपला, जो डांबरी सडक सोडली की मध्ये जो माती राहते तिथनं असं गाडी न्यायची, परत पुढे येऊन बसायचं. असं 20 किलोमीटर आम्ही आलो करत. एवढ्या रांगा त्याला लांब लागल्या होत्या आणि हे सगळं घडलं काहीच नव्हतं कुठे. जो तो आम्हाला पुढचा विचारायचा काय झालंय. काहीही घडलं नव्हतं. फक्त वेड्या वाकड्या गाड्या घुसल्यामुळं ते सगळं ती वाहतूक खोळंबली होती. सगळा तो एकमेकांच्यात फक्त भांडणं तोंडी कुठेतरी सुरू होती. धडक अपघात काहीही नव्हता. आणि हे 20 किलोमीटर आल्यानंतर आम्हाला जवळजवळ रात्रीचे तोपर्यंत 2 वाजले होते. 2 वाजता शेवटी संपूर्ण रस्ता पुढचा मोकळा झाला. त्या एका पूर्वी रस्त्याचे ते ढाबे सुरू असायचे. एका ढाब्यावर आम्ही चहा प्याला आणि मग आम्ही पुण्यामध्ये आलो. तोपर्यंत 3:30 पावणे 4 होऊन गेले होते. पण सकाळी उठून परत 8 वाजता आम्ही दोघंही दुकानामध्ये. पण असं नाही परत की पुढच्याला अण्णांच्याकडे जाताना वेळ बघून जाऊ असं नाही. आपल्या वेळेनुसार नाही. ती जी वेळ सांगतील, अण्णा जेव्हा सांगतील त्याला तिथे जात होतो आम्ही. की मागच्याला उशीर झाला आता उद्या पुढच्याला लवकर जाऊ सकाळी जाऊ असं नाही. त्यांना फोन करायचा. ते जेव्हा बरोवतील त्याला आम्ही जायचो. कोकणामध्ये पण त्यांचे सप्ताह असायचे. आम्ही इथून माझ्याबरोबर PR पण आहेत. एकदा रातवडला सप्ताह असताना आम्ही गेलो. तिथे पण असंच दुचाकीवरती गेलो होतो. येताना त्याला तामिळी घाट नवीन होता. आम्ही तामिळी घाटात आलो आणि एक होतं अण्णा फक्त विचारायचं तुम्ही कुठल्या रस्त्याने जाणार आहात. अमुक एक रस्ता त्यांना सांगायचा. कधी सांगायचे ठीक आहे जा, कधी सांगायचं ह्या रस्त्याने जाऊ नका, रस्ता बदलून जा. रस्ता बदलून आम्ही यायचो त्याला. कधी परत त्या मार्गाने कधी गेलो नाही. दरवेळेला फक्त ते सांगायचे अमुक एक रस्ता, तिथे पोचलात की फोन करा. पण असं व्हायचं आता रात्री 2-2:30 वाजता जर का आम्ही पोचलो तर आम्ही त्यांना फोन कधी करणार. मग दुसऱ्या दिवशी त्यांना सांगायचं. तेव्हा मोबाईल नव्हते. जे काय होते ते आपल्या लँडलाईनवरनं फोन सुरू असायचे. परत जाणं महिन्याने 2 महिन्याने कधी जाऊ त्याला. पण असं कधी वाटलं नाही. ते बऱ्याच वेळा ते सांगायचे की हे तुम्हाला पुढं शिकून घ्यायचं आहे. जे माझ्याकडं ज्ञान आहे ते तुम्हाला शिकून घ्यायचं आहे. पण दरवेळेला असं व्हायचं की नाही तुम्ही आहात ना, मग आता आम्हाला कशाला तुम्ही शिकवताय. असंच बऱ्याच वेळेला मी नोकरी सोडू का म्हणून विचारायचो. जर का तुमच्यासारखं काही करायचं असेल तर मला साधना करायला मला वेळ मिळायला पाहिजे. मी नोकरी सोडू का. मला आणि भोसलेंना एकदा बाहेर परदेशामध्ये एक संधी आली होती दक्षिण आफ्रिकेमध्ये. दोघंही आम्ही गेलो. परत अण्णांच्याकडं विचारलं अण्णा असं संधी आहे. तर त्यांनी भोसलेकडे हात केला. यांना जाऊ देत, तुम्ही नका जाऊ म्हणले. काय माहिती नाही मला का असेल. बहुतेक हे पुढं सगळं उभं करायचं असेल. पण त्याला मग मी नाही म्हणलं तर भोसलेने पण नाही सांगितलं. ही मैत्री खरी की जर का ह्याला त्यांनी भोसलेने कधी असा नाही विचार केला की मला पैसे कमवता यायची मला संधी आहे, आज दामले येत नाही म्हणून तोयनी माघार घेतली की ठीक आहे आम्ही दोघंही जात नाही. हा शब्द गुरूंचा
की त्यांनी नाही म्हटलं तर आम्ही नाही. कुठल्याही प्रकारे राग नाही. बऱ्याच वेळेला असं होतं एखादी गोष्ट खूप मनातनं वाटायचं की नाही आपण हे करायचीच आहे, ही करायचीच आहे, पण ऐन वेळेला कधीतरी अण्णा म्हणायचं नाही हे नाही करायचं. पण हे नाही करायचं म्हटल्यानंतर मनात आम्ही राग नाही धरला. ती जी काय गोष्ट आहे ती आम्ही केली नाही. पण अंबरनाथला जाणं सोडलं नाही आम्ही, की हे आज आपल्याला अमुक एक गोष्ट करून दिली नाही, अंबरनाथलाच जायचं नाही, हे नाही केलं आम्ही. अंबरनाथला जात राहिलो, त्यांच्याकडं त्यांच्या संपर्कात राहिलो. अनेक त्यांच्याबरोबरचे कार्यक्रम आपल्याकडं अन्नछत्र आपण जेव्हा बांधलं 2017 साली, तर तेव्हाही त्यांना आमंत्रित केलं होतं. जे काय असेल वर्धापन दिन मंदिराचा आपला व्हायचा 4 जूनला, मूर्ती प्रतिष्ठापना जेव्हा आपण केली होती 4 जून, आणि मूर्ती आणायच्यालाही त्यांनी असं सांगितलं होतं की अमुक अमुक तारखेला अमुक अमुक वाजता तुम्ही मूर्ती ताब्यात घ्यायची आहे. आता त्या तारखेला म्हणजे 31 मे, मला अजून पण आठवतं 31 मेला मी मुंबईला गेलो होतो. मला वाटतं बडवे पण बरोबर होते. 31 मेला सकाळी पहिला आम्ही अंबरनाथला गेलो. अंबरनाथला गेल्यानंतर सांगितलं अण्णा तुम्ही सांगितलं अमुक अमुक तारीख, आता फक्त वेळ सांगा आम्ही कधी जाऊ. भांडुपला आपण ही मूर्ती बनवून घेतली होती. त्यांनी सांगितलं दुपारी 4च्या नंतर मूर्ती ताब्यात घ्या. तेव्हा वाजले ते 12. अंबरनाथून आम्ही बाहेर पडलो. मध्ये 2-3 तास आम्ही इकडे इकडे करत जेवण खाण करून 4 वाजता आम्ही भांडुपला गेलो. छानपैकी मूर्ती सगळी रंगून वगैरे तयार होती. आणि तिथं त्या मूर्तिकार जे होते जंजीरकर, त्यांनी सांगितलं की तुम्ही आता मूर्तीची पूजा करा, आरती करा आणि महाराजांना विनंती करा की आपल्याला पुण्यामध्ये जायचं आहे. त्याप्रमाणे आम्ही सगळं केलं. तिथे स्वामींची आरती केली, पूजा केली, पेढे वगैरे नेले ते बरोबर ते सगळे ठेवले. त्यांना विनंती केली की आपल्याला आता पुण्यात जायचं आहे. आणि त्याला फोन आला, आईचा मोबाईल होते त्यावेळेला, आईचा फोन आला की पाऊस किती आहे. म्हणलं इथे पाऊस नाही आहे. तर ती म्हणली इथे प्रचंड पाऊस पडतो आहे दुपारपासून, कमी व्हायचं काय चिन्ह दिसत नाही आहे. मग लक्षात आलं की अण्णांनी का सांगितलं की दुपारच्या नंतर तुम्ही मूर्ती ताब्यात घ्या. एखाद्या वेळेस आम्ही जर का दुपारीच मग आम्ही 12 वाजता 1 वाजता जर का मूर्ती घेतली असते आणि आम्ही निघालो असतो तर आम्हाला कुठेतरी रस्त्यात पाऊस लागला असता. ही गोष्ट त्यांनी त्याला अंबरनाथ बसून सांगितली. मग आम्हाला त्या जंजीरकरांनी प्लॅस्टिकचा कागद दिला, तो तिथे मूर्तीवरती घातला आणि निघालो. पण केवळ गुरूंचा शब्द आम्ही ऐकला की 4च्या नंतर मूर्ती ताब्यात घ्या, त्यामुळे आम्हाला कुठेही पाऊस लागला नाही. रात्री 12 वाजता आम्ही इथे व्यवस्थित सगळेजण आलो आणि मग पुढचा तो कार्यक्रमही झाला मूर्ती प्रतिष्ठापनेचा. ह्या सगळ्या कार्यक्रमांना अण्णा हजर असायचे. त्याच्यानंतर आपण वर्धापन दिन करत गेलो. कोकणामधली आपली जी मंडळी आहेत, जे वादक आपण जेव्हा इथे येतात बघा, ते भरत शेठ ढोलकी वाजवतात, ती सगळी मंडळी इथे यायची. पूर्वी आबा यायचे, दत्ताभाऊ यायचे आणि त्यांचा एक गीत, स्वामी गीत गान. अण्णांना एक माहिती होतं की जर का आपण हे तोंडी बोलण्यापेक्षा गाणी जर का आपण सादर केली तर स्वामी भक्ती लवकर लोकांच्या मनामध्ये भरेल, लवकर ती लोकांना भावेल. अशा दृष्टीने त्यांनी गाणी लिहिली होती. त्या गाण्यांना व्यावसायिक संगीतकारांच्याकडनं चाली लावून घेतल्या. काही गाणी त्यांनी त्या स्वतः म्हणली. असं कॅसेट तयार केलं, स्वामी गीत गान त्याला नाव दिलं होतं, भाग 1 आणि भाग 2. भाग 1च्याला आम्ही गेलो होतो डोंबिवलीला. दाजी भाटोडेकर, सगळ्यांना जर का माहिती असेल की स्वामींचा एक सिनेमा त्याला लागला होता, तोच एक समर्थ, आणि दाजी भाटोडेकरांनी त्यात काम केलं होतं. आणि त्याला दाजी भाटोडेकर त्यांच्या हस्त्या कॅसेटचं उद्घाटन वगैरे झालं होतं. आणि त्यावर त्यांनी एक अनुभव सांगितला होता की मी जेव्हा जेव्हा आता बाहेर पडतो, मी पहिला स्वामी भक्त नव्हतो म्हणले. तो जो दिग्दर्शक आहे त्यांनी कशी काय माझी निवड केली मला माहिती नाही म्हणले काही, पण काम करत गेलो मी. त्याला वय होतं 80. आणि स्वामी कसे चालायचे, स्वामी कसे वागायचे, स्वामींचा जो एक तेज रफ्तार जी आपण म्हणतो ती चालण्यात दाखवायची होती. 80व्या वर्षी मनुष्य भराभरा चालतो हे दाखवणं किंवा त्यांनी चालणं हे शक्य नव्हतं. पण शेवटी म्हणले मला कुठून शक्ती मला माहिती नाही, मी चालत गेलो. कॅमेरा माझी ती सगळी दृश्य टिपत गेला. आणि जेव्हा मी सिनेमा बघितला तेव्हा मला कळलं की आपण आधी इतक्या भरभर चालत होतो ह्याच्यामध्ये. ही शक्ती कुठून आली मला माहिती नाही. मला अनुभूती किंवा जो दृष्टांत म्हणतात तो मला कधी मिळाला नाही. हेच वाक्य अण्णांनी पकडलं. जेव्हा अण्णा बोलायला उभे राहिले, अण्णा म्हणले की दाजींना दृष्टांत वेगळा काय पाहिजे, त्यांच्याकडनं एक काम करून घेतलं आणि 80 वर्षी एवढं भराभर चालून दाखवलं, हा दृष्टांत किंवा अनुभूती नाही तर काय म्हणले ते. ही शक्ती जी स्वामींची आहे, हे असे कार्यक्रम आम्हाला अनुभवायला मिळाले, केवळ गुरूंच्यामुळे मिळाले. ही गुरूंची शक्ती पुढं
एक किस्सा असा घडला. ही अनेक वर्षांची जी सोबत आहे, अनेक महिन्यांची जी त्यांचा जो आशीर्वाद आहे. 26 मार्च, मला अजूनही तारीख आठवते, 26 मार्चला मी संध्याकाळी अण्णांना फोन केला. बऱ्याच वेळेला नंतर असं होतं की सततचे दौरे, सततचं बाहेरचं खाणं पिणं, पाणी बदल. आता हल्ली बाटल्यांमधलं पाणी आलं. पूर्वी जे गावातनं पाणी मिळेल ते प्यायला लागायचं. प्रवास म्हणलं तर आम्ही गाडीतनं जातो, पण अण्णा त्याला मिळेल तो टेम्पो, ट्रक, जे वाहन मिळेल, कधी स्कूटर. अंबरनाथहून निघायचे, पनवेलपर्यंत यायचं, पनवेलहून कोकणामध्ये जायचं, जे आत्ता आम्ही जातो, इंदापूर, माणगाव, जी आत्ता नावं घेतली, रातवड. कधी संध्याकाळ व्हायची, कधी दुपार व्हायची. वाळूचे ट्रक मिळाले, वाळूच्या ट्रकमधनं एस टी मिळाली, एस टीनी. असे प्रवास. आणि त्यांनी मग त्यांच्या तब्येतीवर हळूहळू परिणाम झाला होता. त्यांचा 75वा वाढदिवस आपण इथे साजरा केला आणि त्याच दिवशी आपण अन्नछत्राचं उद्घाटन केलं 2017 साली. 2017 मला अजूनही आठवतं, मार्गशीर्ष महिना. आणि स्वामींच्या कृपेने अन्नछत्र किंवा अन्नदान ही जी सेवा आहे ती सलग आत्ता 8 ते 9 वर्षाली अजूनही सुरू आहे. ही स्वामींची कृपा, अण्णांचा आशीर्वाद त्याला त्याने दिला होता की हे अन्नछत्र अखंडपणे तुमचं सुरू राहील. त्यांना खूप आनंद झाला होता की ह्या केंद्रामध्ये, आपल्या ह्या मठामध्ये सगळ्या सेवा घडत आहेत. फक्त त्याला प्रबोधन होत नव्हतं, पण अण्णा इथे बसले होते. त्याला 75वा वाढदिवस आपल्या सगळ्या महिला सेवेकऱ्यांनी त्यांचं 75 देवांनी औक्षण केलं. आणि त्याच्यानंतर मी एक 4 शब्द जेव्हा त्यांच्याबद्दल बोललो, माझं बोलणं संपल्यानंतर त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही हे लिहून काढलं आहे का तुम्ही मनाने तयार केलं का मनाने बोलताय? म्हटलं लिहून काढलं नाही, थोडंसं तुमच्याबद्दल जी माहिती होती ती मी माहिती सांगितली. तर तेव्हा त्यांनी असंच पाठीवर हात ठेवला. म्हटलं हे असंच पाहिजे, जे मनामध्ये येईल तुम्ही बोलत जा. एखादा मुद्दा तुमचा डोक्यामध्ये असू देत, थोडंसं वाचन करा, पण त्या वाचनावरती तुमच्या मनात जे काय आणखीन येईल ते तुम्ही बोलत जा. आणि तेव्हापासून प्रबोधनसुद्धा सुरू झालं. आणि मग 26 मार्च, मला तारीख बरोबर आठवते, 26 मार्चला आपल्या एक सेवेकरी आहेत तिथे, ज्या पालखीमध्ये सुद्धा भजनं वगैरे म्हणतात, त्याला गाणी सादर केली जायची. तर सीमा गोंदकर त्यांचं नाव. आणि त्यांचे यजमान एकदम अचानक गेले. आणि अण्णा सगळ्यांना ते ओळखत होते, म्हणून मी अण्णांना फोन केला की अण्णा अशी बातमी आहे म्हणून. तर त्यावेळेला त्यांचा आवाज एकदम कणखर असा आला होता, जो त्यांचा आवाज थोडा क्षीण झाला होता. आजारपणामुळं थोडंसं त्यांना चालायला त्रास व्हायचा, काठी घेऊन यायचे. कधीकधी समजायचं नाही समोर असताना सुद्धा अण्णा काय बोलतायत. त्यामुळे फोन शक्यतो न करता आम्ही त्यांना भेटायलाच जायचो. पण त्या दिवशी त्यांचा खूप स्पष्ट असा आवाज, आणि त्यांनी त्या आवाजात सांगितलं की मला पूर्ण मी आत्ता बरा झालेला आहे आणि मला डॉक्टरांनी परवानगी दिलेली आहे की तुम्ही कुठेही प्रवास करू शकता. तर माझी अशी इच्छा आहे की मी पहिलं पुण्यामध्ये यावं. हे शब्द ऐकल्यानंतर मला इतका आनंद झाला की जवळजवळ 3 ते 4 महिन्यांनी अण्णा पूर्ण बरे झाले. पूर्ण त्या क्षमतेने त्या आवाजात ते बोलले. ती ताकद मला सुद्धा जाणवत होती. काठी लागत नाही म्हणले, माझे कुठल्याही प्रकारे मला आधार लागत नाही. आणि अक्कलकोटला जाणार आता मी पहिलं, आणि मग जाताना पुण्यामध्ये येऊ किंवा येताना पुण्यात येऊ. 26 मार्च ही घटना. आणि 1 एप्रिल, जसं आपण म्हणतो ना की उषक्काल होता होता काळ रात्र झाली. 1 एप्रिल संध्याकाळी 5 वाजता मला फोन आला की अण्णासाहेब गेले म्हणून. 1 एप्रिल म्हणलं तर एकदम म्हणजे विश्वासच नाही माझा बसला. हे शक्यच नाही म्हणलं, असं कसं की 26 तारखेला ते माझ्याशी बोलत आहेत आणि 1 तारखेला ते गेले. आणि पुढं काय मग आता? आज संध्याकाळपर्यंत सगळं त्यांचा तो देह तिथे ठेवणार आणि उद्या सगळे त्यांचे विधी होणार आहेत. दुसऱ्या दिवशी आपण मंडळाकडनं आपली बरीचशी लोकं त्या आलं, 20-25 लोक आम्ही 3-4 गाड्या करून आम्ही गेलो अंबरनाथला. सकाळी बघितलं की जे चैतन्य आपण म्हणतो ना की ते चैतन्य इतके वर्ष धगधगत होतं, आपण जी धग होती, जो स्वामी सेवेकरता जो त्यांनी विडा घेतलेला होता, जी ध्वजा खांद्यावर घेतलेली होती, तर तो देह एकदम शांत, एकदम तिथं थांबणं शक्य नव्हतं. की आई वडील गेले माझे, मला तेवढं दुःख नाही झालं. पण आज अण्णा इथं असे आहेत तर कोणाकडं बघायचं?
जेव्हा एखादं संकट येतं मी त्यांना विचारत होतो, फोनवरनं उत्तर द्यायचे. एकदा मी पत्रिका दाखवली तर त्याने सांगितलं तुमची पत्रिका मी बघणार नाही, पत्रिका अशी टाकून दिली आणि कोणाला दाखवू पण नका म्हटले. तेव्हापासून माझी पत्रिका कुठे आहे मला अजूनही माहिती नाही. पण जर का मला आता काही झालं, मला एखादं संकट आलं तर मी कोणाकडं बघायचं हा प्रश्न आला. पण शेवटी कसं आहे की ही जी घडणारी घटना आहे, घडून गेलेली आहे, आपण त्यामध्ये काहीच करू शकत नाही. आणि सगळ्या सेवेकरांना मी तेवढ्या करता सांगत असतो की मन खंबीर करायचं, त्या घटनेतून आपण बाहेर पडायचे. हां, त्याच्यात जर का काही करू शकत असू तो प्रयत्न जरूर करा. पण आता अशा काही मृत्यू ही घटना आहे की त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. ह्यातनं आपल्याला बाहेर पडणं हे कर्मप्राप्त आहे. आणि महाराजांनाच मग प्रार्थना केली की इथून पुढं सर्व तुम्हीच जे काय असेल सेवा वाढवून घ्या, करून घ्या, कशी घ्या, वेळेवेळेकडे असू देत, पण जी काय सेवा घडेल त्याच्यामध्ये अण्णांचा हात, अण्णांचा आशीर्वाद पाठीशी असू देत. आणि त्यांचं कार्य पुढं चालू ठेवण्याची जी शक्ती मला हवी ती तुम्ही मला द्या. अण्णांनाही प्रार्थना करतो, अजूनही प्रार्थना करतो. आणि जी काही केंद्र अण्णांनी उभी केली होती, तो मार्ग जो काही होता त्यांनी सुरू केलेला, त्या मार्गावरती अजूनही चालावं. फक्त मला एवढंच वाटतं, मी त्याच्यामध्ये काही वेगळं करत नाही आहे, फक्त तो मार्ग त्याच्यात मी चालतो आहे. आपल्याकडनं जे काय होत असेल, पंढरपूर केंद्र झालं किंवा खडकी केंद्र, शिवापूर केंद्र, आज दापोली, ही केंद्र तर आपली सुरू झालीच आहेत. पण जी कोकणामध्ये जी अण्णांनी सुरू केलेली केंद्र होती आणि काही कारणाने नंतर ती बंद पडली, तिथे सुद्धा सुरू करायचा प्रयत्न करतोय आपण फक्त. आणि त्याच्यामध्ये यश हे अण्णा देतीलच. त्यांचं जे वाक्य होतं मला पुण्यामध्ये यायचं आहे, तर आज ती जी शक्ती त्याने मला प्रदान केलेली आहे, तर मला असं वाटतं की ते आता देहाने नाही पण त्या शक्तीने ते पुण्यामध्ये आलेले आहेत. आणि आजच असं घडलं की अंबरनाथहून एक जण आजारी व्यक्ती घेऊन ते पुण्यामध्ये आले. जी लोकं अंबरनाथला जात होती, तर आता अंबरनाथमधूनच ती व्यक्ती आज इकडे पुण्यामध्ये आली. याचा अर्थ 100% अण्णा इथे आलेले आहेत. आणि आजच्या त्यांच्या ह्या स्मृतिदिनी एकच तेवढी त्यांना फक्त विनंती, प्रार्थना की आपली शक्ती अशीच कार्यरत राहू देत, असंच कार्य माझ्याकडनं तुम्ही करून घ्या, असंच लाखो भक्तांचा उद्धार करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींचा जय जयकार करू. आणि पुढचा जो पालखीचा कार्यक्रम आहे ते सगळे आपले सेवेकरी पालखी मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला महाप्रसाद मिळेल. आज आपलं पावसामुळे एकाच ठिकाणी महाप्रसाद सुरू राहील, तर सगळ्या भक्तांनी तेवढं सहकार्य करायचं की पालखी जेव्हा परत येईल ते आल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. पण तोपर्यंत शांततेत दर्शन घ्या आणि जास्तीत जास्त भक्तांनी पालखीबरोबर जाण्याचा प्रयत्न करावा. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.